गुगल वर बेस्ट होम इन नाशिक टाइप करून थकलात? आता वेळ आहे दीपक बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांच्या DBD होम फेस्ट 2025 ला भेट देण्याची। इथे आहे नाशिक मधील प्रोजेक्ट्सचे अनेक पर्याय एकाच छताखाली। 22 सप्टेंबर ते 22 ऑक्टोबर पर्यंत नक्की या आणि बुक करा तुमचं ड्रीम होम। DBD होम फेस्ट 2025, 3 लिव्स गोविंदनगर नाशिक। कॉल 7796 833 833। नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील डोंगराळ इथं 3 वर्षीय मुलीवर अत्याचार करून निर्घृणपणे खून केल्याच्या प्रकरणानं आज संतापाचा फडका उडाला। या भयंकर घटनेविरोधात नागरिक थेट मालेगाव न्यायालयात घुसले। न्याय द्या, फाशी द्या अशी घोषणाबाजी करत आरोपीला तात्काळ शिक्षा देण्याची मागणी करत नागरिकांनी आक्रोश केला। रविवारी दुपारी घराबाहेर खेळण्यासाठी गेलेली चिमुकली अचानक बेपत्ता झाली। शोध घेत असताना जंगल परिसरात तिचा मृतदेह आढळला। पोस्टमार्टममध्ये बलात्कार केल्यानंतर दगडाने ठेचून हत्या केल्याचा धक्कादायक उलगडा झाला। पोलिसांनी 24 वर्षीय आरोपी विजय खैरनारला ताब्यात घेतलाय। कौटुंबिक रागातून ही हत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली। न्यायालयात नागरिकांची गर्दी वाढताच परिस्थिती तणावपूर्ण बनली। त्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज करून लोकांना बाहेर काढलं, पण संतापलेले नागरिक यावर थांबले नाही। त्यांनी नाशिक मालेगाव महामार्गावर मोठा रस्ता रोको केला। तब्बल 4 तास वाहतूक ठप्प राहील। एकच घोषणा, चिमुकलीला न्याय हवा, आरोपीला फाशी हवी। या घटनेवर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट आहे। आरोपीला फास्ट ट्रॅक कोर्टातून तातडीनं फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी राज्यभरातून होतीये। 4 दिवसापूर्वी मालेगाव तालुक्यामध्ये घडलेल्या दुर्दैवी घटनेच्या अनुषंगाने आज मालेगावमध्ये निषेध मोर्चा काढण्यात आला होता। मोर्चा शांततेत होता। दरम्यानच्या काळामध्ये जमावामध्ये असा गैरसमज झाला की आरोपीला कोर्टाच्या न्यायालयाच्या आवाज आणल्याने कोर्टात हजर करणार आहेत। त्यामुळे त्यापैकी जमावातील काही लोक हे न्यायालयामध्ये आरोपीला पकडण्यासाठी गेले आणि त्यामुळे त्या ठिकाणी थोडासा गोंधळ निर्माण झाला। न्यायालयाचं कामकाज सुरू होतं, त्यामुळे न्यायालयाच्या परिसरामध्ये कोणी जाऊ नये आणि न्यायालयीन प्रक्रियेला अडथळा आणू नये म्हणून थोडंसं कायदा थोडासा पोलिसांना बळाचा वापर करावा लागला आणि लोकांना कोर्टाच्या आवाजामध्ये येऊ दिलं नाही। परंतु वस्तुस्थिती ही आहे की आरोपीला कोर्टामध्ये आणलं नव्हतं। आरोपीला ऑनलाईन द्वारे कोर्टामध्ये हजर करून त्याची कस्टडी घेतली आहे। आरोपीला 17 तारखेला घटनेच्या दिवशीच अटक करण्यात आली आहे आणि त्याची 27 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी आहे आणि आरोपीचा तपास योग्य रीतीने सुरू आहे। यामध्ये डीवायएसपी दर्जाचे अधिकारी तपास करत आहेत आणि SP ऍडिशनल आणि माझी सुद्धा त्यावर देखरेख सुरू आहे। तपास अतिशय चांगल्या रीतीने चालू आहे आणि मला खात्री आहे की आम्ही लवकर त्या केसचा चार्जशीट करू आणि फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हा केस चालवण्याचा आम्ही प्रयत्न करू। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आणि इतर मंत्री महोदयांनी सुद्धा याबाबतीत फार शासनानं गांभीर्याने घेतलं आणि स्पेशल पीपीची नेमणूक करून यामध्ये लवकर चार्जशीट करून लवकर केस चालेल आणि लवकर त्यामध्ये न्याय मिळेल त्या बळीत व्यक्ती मुलीला, असा आमचा प्रयत्न सुरू आहे। आणि माझी आपल्या माध्यमामार्फत नागरिकांना आवाहन आहे की यामध्ये योग्य रीतीने तपास चालू आहे, सर्व कायदेशीर प्रक्रिया चालू आहेत। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी इसाक कुरेशी, नाशिक।